नमस्कार, मी तुषार साहेबराव पाटील, करंजे, सातारा, भैरवदेव व आई जोगेश्वरी या मंदिराचा प्रमुख विश्वस्त। आज करंजे या गावामध्ये श्री कालभैरवदेव आणि आई जोगेश्वरी या देवांची यात्रोत्सव भरत आहे। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। आज छबिना आहे। खरं म्हणायला गेलं तर 350 ते 400 वर्षापूर्वीचं आमचं हे देवस्थान आहे। सोनारी या ठिकाणी जागृत भैरवदेव स्थान आहे। त्या ठिकाणाहून गाडेकर या भाविकाने आमच्या या गावामध्ये श्री कालभैरव देवस्थान स्थापन केलं। तेव्हापासून ही यात्रा भरत आलेली आहे। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। आज छबिना निघतो। या छबिन्यासाठी खास पारगावहून, कुशेसावळीपासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पारगावहून खास मानाची सासनगाठी येते। ती आज 5 वाजता आमच्या गावाच्या प्रवेशद्वारापाशी आली। ग्रामस्थ विश्वस्त मंडळाच्या वतीने तिचं स्वागत केलं। वाजत गाजत आम्ही आमच्या मंदिरामध्ये आणलं। मंदिरामध्ये आणल्यानंतर खऱ्या अर्थानं भाविकांची मैंदाळी इथं झालेली आहे आणि आज रात्री 9:30 वाजता छबिना निघणार आहे। या छबिनामध्ये पालखी, सजवलेल्या पालखीमध्ये श्री कालभैरवनाथाचा मुखवटा निघालेला असतो आणि तो बुधवार पेठेतल्या त्यांच्या बहिणीला आज भेटायला जातात। त्या ठिकाणाहून पूजा अर्चा होऊन तो संपूर्ण गावामध्ये पालखीच्या माध्यमातून हा आमचा देव संपूर्ण गावामध्ये भाविकांच्या पेटीला फिरत असतो। सकाळी पहाटे 5 वाजता मंदिरामध्ये पालखी गावामध्ये फिरून आल्यानंतर या ठिकाणी 10 बाय 2.5चा सर खांदला जातो आणि या ठिकाणी बाभळीच्या लाकडांचा रसरशीत विस्तव तयार केला जातो। या विस्तवामधून जे पालखीवर असणारे मानकरी, त्याचबरोबर सेवेकरी, त्यानंतर ज्यांनी उपवास केलेले आहेत, हा उपवास निरंकार उपवास पूर्ण दिवसभर धरला जातो। पाणीही पिलं जात नाही। त्यानंतर ज्यांनी या वर्षभरामध्ये देवाला काही मागणं केलेलं असते, असे मागणे पूर्ण झालेल्यांचे भाविक अशा पद्धतीने प्रत्येकजण त्या विस्तवावरून चालत जातो। साधारणतः 10 ते 12 पावलं विस्तवामध्ये पडतात आणि अशा पद्धतीनं उद्या पहाटे 5 वाजता या ठिकाणी विस्तवाचा कार्यक्रम होणार आहे। यानंतर संध्याकाळी पाखडणी होणार आणि धार्मिक विधी पूर्ण केले जातील। याचबरोबर ग्रामस्थांच्या सहकार्याने काही करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केलेले जातात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांनी प्रचंड भरघोस दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। भविष्यातही या देवाचं अशीच ख्याती वाढत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। भाविकांनी केलेल्या सहकार्याबद्दल, ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो।